नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं जॉब्स 247 यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, महावितरण मार्फत जळगाव येथे अप्रेंटिस भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. यामध्ये जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यातील जे आहे अप्रेंटिससाठी ही भरती निघालेली आहे. यामध्ये अप्रेंटिस इंजिनियर आणि डिप्लोमा इंजिनियर झालेल्या उमेदवारांसाठी जे आहे यामध्ये अर्ज करता येणार आहे. यामध्ये अभियांत्रिकी पदवीधारक जे काही व्हेकन्सीज आहे त्यामध्ये एकूण 68 जागा आहे आणि डिप्लोमा पात्र असे उमेदवारांसाठी 29 व्हेकन्सी आहे. अशा प्रकारे एकूण 97 यामध्ये रिक्त जागा आहे. 2026-27 या एका वर्षाच्या कालावधीसाठी ही अप्रेंटिसची भरती राहणार आहे. यामध्ये जे आहे उमेदवारांना त्यांना जे काही मिळालेले गुण आहे त्यांच्या आधारे दिनांक 15 आणि 16 जुलै 2026ला सकाळी 10 ते सायंकाळी 5:30 वाजता मुख्य अभियंता महावितरण कंपनी मर्यादित, विद्युत भवन, जुने औद्योगिक वसाहत, अजिंठा रोड, जळगाव या ठिकाणी कार्यालयामध्ये हजर राहून आपले जे काही मूळ कागदपत्र आहे त्याची पडताळणी करून घेण्यात येणार आहे. तर त्यासाठी पडताळणीसाठी तुम्हाला तिथे हजर राहणे गरजेचं आहे. जर समजा त्यांनी दिलेल्या कालावधीनंतर तुम्ही हजर राहिले तर तुमचा विचार केला जाणार नाही. या भरती प्रक्रियेमध्ये जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील रहिवासी असलेले उमेदवार या ठिकाणी प्राधान्याने घेतले जाणार आहे. त्यामुळे या 3 जिल्ह्यातील उमेदवारांनी याकडे विशेष लक्ष देणे गरजेचं आहे. तर आता शैक्षणिक पात्रता जर बघितली तर मित्रांनो, यामध्ये खालील प्रकारची शैक्षणिक पात्रता मागितलेली आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची तुमची डिग्री झालेली असणे गरजेचं आहे. यामध्ये जे आहे अंतिम पदवी परीक्षेमध्ये कमीत कमी 60% गुण असणे तुम्हाला गरजेचं आहे. म्हणजे फायनल इयरचे मार्क्स 60% असले पाहिजेत कमीत कमी. आणि जर समजा तुम्ही अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील असाल तर 55% असले तरी चालेल. अशाच प्रकारे डिप्लोमासाठी सुद्धा दिला आहे. डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग झालेले उमेदवार यामध्ये अर्ज करू शकणार आहे. तसेच अंतिम म्हणजे फायनल इयरला डिप्लोमाला तुम्हाला कमीत कमी 60% गुण असणे गरजेचं आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीसाठी 55% गुण तुम्हाला यामध्ये असणे गरजेचं आहे. यामध्ये डिग्री झालेल्या उमेदवारांना 9,000 रुपये आणि डिप्लोमा झालेल्या उमेदवारांना 8,000 रुपये इतकं प्रति महिना स्टायपेंड तुम्हाला दिलं जाईल. 12 महिन्याच्या कालावधीसाठी ही अप्रेंटिसची भरती राहील. जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यातील कार्यालयांतर्गत तुम्हाला यामध्ये अप्रेंटिस करण्याची संधी दिली जाईल. यामध्ये जनरल कॅन्डिडेटसाठी कमीत कमी म्हणजे उमेदवाराचं जे वय आहे हे कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 30 वर्ष असलं पाहिजे. तसे मागासवर्गीय प्रवर्गासाठी 35 वर्षापर्यंतचे उमेदवार यामध्ये अर्ज करू शकतात. यामध्ये जे काही डिग्री किंवा डिप्लोमा झालेले उमेदवार आहे ते एप्रिल किंवा मे 2025च्या नंतर उत्तीर्ण झाले असले पाहिजेत. म्हणजे लास्ट इयरला जे काही उमेदवार उत्तीर्ण झाले आहे त्यांनीच या ठिकाणी अर्ज करायचा आहे. त्याआधी जर तुम्ही उत्तीर्ण झाले असाल तर या ठिकाणी अर्ज करू शकत नाही. यामध्ये nats.education.gov.in या पोर्टलवरती तुम्हाला अप्लाय करणे गरजेचं आहे. जर समजा अप्लाय करण्यास अडचण जात असेल तर तुम्ही आम्हाला मेसेज करू शकता इंस्टाग्राम किंवा टेलिग्रामला. तर तिथे आपली एक पेड सर्व्हिस अवेलेबल आहे फॉर्म फिलअपची, तर तुम्हाला तिथून फॉर्म भरून दिला जाईल. तर अशा प्रकारे जे आहे ही प्रोसेस आहे मित्रांनो. महावितरण मार्फत जळगाव अंतर्गत जी आहे ही अप्रेंटिसची भरती निघालेली आहे. तर एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे. डिग्री डिप्लोमासाठी तशा खूप कमी अप्रेंटिस निघतात महावितरण अंतर्गत. तर ही एक खूप मोठी अप्रेंटिसची संधी म्हणून तुम्ही कन्सिडर करू शकता. आणि जर इच्छा असेल या ठिकाणी अप्रेंटिस करण्याची तर जरूर अप्लाय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.